नमस्कार, मी दीपक पळसुले. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आमची हरकत नसल्याचं महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथरांनी स्पष्ट केलं. ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात काँग्रेस प्रभारींची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जाते. दरम्यान सध्या तरी राज ठाकरे आघाडीत नाही, हे चेन्नीथला यांनी स्पष्ट केलं. देखिए, आप देख लीजिए, अभी राज ठाकरे हमारे गठबंधन में नहीं है. उनके और उद्धव ठाकरे जी में जो मिलन और गठबंधन के बारे में हमको कुछ पता नहीं है. अभी कोई निर्णय नहीं हुआ है. जो निर्णय नहीं हुआ है इसके ऊपर मैं क्यों टिप्पणी करना चाहता हूं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी होऊ शकते किंवा होऊ शकणार नाही. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्यावर मोठं वक्तव्य केलं. उसके बारे में हम चर्चा कर रहे हैं, क्योंकि लोकल बॉडीज में अलायंस हो भी सकता है, नहीं भी हो सकता है, लेकिन इसके निर्णय नहीं हुआ है. आज हमारा पॉलिटिकल अफेयर्स कमेटी की मीटिंग है, उसमें विस्तार में हम लोग बात करेंगे. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं सूचक वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं. राज ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलं. चिंता करू नका, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल. सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतो लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाही. तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही. मुंबईत शिवसेना भवनात गुहागरमधील मुंबई वासियांच्या मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झाले. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांनी मोठे गौप्यस्फोट केले. 2024च्या निवडणुकीत प्रचारावेळी जातीवाचक बोलल्याचा ठपका ठेवत आपल्या अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांनी दबाव आणला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. वरून सगळ्यांचे फोन येत होते, कोणाला एसपीना त्यांना अटक करा. त्यांनी सांगितलं ज्या दिवशी एवढा जरी पुरावा सापडला तर मी अटक करेन, पण एवढाही पुरावा नाही. ब्राह्मण समाजावरही त्यांनी आगपाखड केली. ब्राह्मण समाज पाताळयंत्री असल्याचा आरोप करत समाजात तेढ निर्माण करणारा अण्णाजी पंत असं भास्कर जाधव म्हणाले. सावध व्हा, हा शेवटचा वार आहे. मी बाजूला झालो तर तुम्हाला गिळून टाकतील, असा इशारा त्यांनी कुणबी समाजाला दिला. एक असला तरी भारी पडतो. पाताळ यंत्री आहेत ते. एक असला तरी तुम्हाला माहित नाही काय करू, गिरमिट लावतो. आणि म्हणून हे सगळे समाज एक होते. आपल्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावरच होता. पक्षाच्या वतीनं पत्र द्यायचं, ब्राह्मण समाज म्हणून पत्र का दिलं, त्यामुळे माफी मागायचा प्रश्नच येत नाही, असा सवाल भास्कर जाधवांनी केला. मी पण मराठा समाजामध्ये जन्माला आलेलो आहे. माझ्या समाजाचा स्वाभिमान नाहीये, मराठा समाजाला काही मान सन्मान नाहीये, आणि म्हणून द्वेष पसरवायचं काम हे ब्राह्मण समाजानं गुहागर तालुक्यातल्या समाजाच्या वतीनं पत्र देऊन केलं. आणि म्हणून मी सरळ सरळ गुहागर तालुका ब्राह्मण समाज संघाला त्या ठिकाणी जे बोललो ते समाज म्हणूनच बोललो. तर कोणाचा तरी राग कोणावर तरी काढला जातोय, असं प्रत्युत्तर भाजपच्या विनय नातूंनी दिलं. जातीच्या आधारे मतदारांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. त्यांचे फॉलोअर्स का सोडून गेले, त्यामुळे काय झालं आणि त्यांच्याबरोबर किती झाले, हा विषय राहिला बाजूलाच. पण त्याच्याहून विषयच तिसरीकडे न्यायचा आणि जाती जातीतली तेढ निर्माण करायची. त्यामुळे एक जात घाबरून आपल्या पाठीमागे उभी राहील, असा एक केविलवाणा प्रयत्न यातनं दिसून येतो. तर माझं नाव घेऊन भास्कर जाधव खोटं बोलत आहेत, अशी टीका आनंद दवे यांनी केली आहे. तुम्ही मला सांगितलं की दुसऱ्या दिवशी माझ्या ड्रायव्हरच्या किंवा कर्मचाऱ्याच्या घरी काही पूजा आहे आणि मी पुण्यात येणार आहे, आपण भेटू. मी तुम्हाला सांगितलं होतं भेटण्याच्या गरजेपेक्षा सुद्धा तुम्ही नुसतंच बाईट जरी दिला तरी विषय मिटेल. महाराष्ट्रात सध्या जातीय वेश खूप जास्त पसरला असताना पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारे जातीय वेश पसरवण्याचं काम तुम्ही करता आहात. ब्राह्मण महासंघ म्हणून याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत.
ब्राह्मण मराठा धनगर असं बोलण्यात अर्थ नाही, मराठी म्हणून एकत्र राहिलं पाहिजे. भास्कर जाधवांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी ही प्रतिक्रिया दिली. एक मराठी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. जेव्हा या देशामध्ये हिंदी भाषेचा जेव्हा विषय निघतो तेव्हा सगळेजण जातपात सोडून हिंदी भाषिक म्हणून ज्या पद्धतीने एकत्र येतात त्याच पद्धतीने विषय घेऊन एकमेकांवर टीका करू नये. मराठी माणूस म्हणून एकत्र राहावं एवढंच मला वाटतं. रायगडमधील ध्वजारोहण मध्ये मानापमावरून शिवसेनेत नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळते. 15 ऑगस्टला आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्यानं शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे. काल राज्य सरकारनं काढलेल्या परिपत्रकात आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी संधी दिल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही श्रीनगरमध्ये आहेत. मंत्रिमंडळ बैठकीला ते अनुपस्थित होते. श्रीनगर मुक्कामातून शिंदेंनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. गैरहजेरी नाराजी वगैरे अशी चर्चा आहे. गैरहजेरी बिजेरी तसा काही प्रश्न नाही आहे. एक वेगळ्या कामासाठीच आम्ही इकडे आलो होतो म्हणून बाकी काही नाही. तसं पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे की आज आम्ही येऊ शकत नाही आहे. पुढचा तिरंगा फडकवणार तुम्ही रायगडावर? बघू आपले जे काही नेते मंडळी निर्णय घेतील ते ठरवा. रायगडची इच्छा काय आहे? रायगडची इच्छा आहे पालकमंत्री भरतशेठ व्हावे, दुसरं काय. पण होईल, काळजी नको जायची. नाशिकमध्ये शिवसेनेच्या दादा भुसेंना डावलून गिरीश महाजनांना ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली. त्यामुळे दादा भुसे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान कुठलीही नाराजी नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय मान्य असल्याचं दादा भुसे म्हणाले. तर आमच्यात एकोपा आहे, वाद कुठेही नाही असं मंत्री गिरीश महाजन यांनीही स्पष्ट केलं. तुमचा जो मूळ विषय आहे हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत. त्यांनी जो निर्णय केला त्याचं पालन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. अगदी एवढं छोट्या मोठ्या कारणावर शिंदेसाहेब म्हणतील मी मिटिंगला येत नाही, असं कधी होणार नाही. आमच्यामध्ये अगदी एकोपा आहे. आम्ही सगळे सामंजस्याने अगदी एकत्रितपणे त्या ठिकाणी राज्य चालवतो आहोत आणि तशी जोरात आमची घोडदौड चाललेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. जाणता राजानं फोडाफोडीचं राजकारण करत महाराष्ट्र उपाशी ठेवला अशी टीका शरद पवारांवर केली. तर शरद पवारांवर टीका करताना विखे पाटील अजित पवार यांच्यावरही घसरले. कारखान्याच्या सभेत अभिनंदन ठरावावर मोदी आणि अमित शहांना वगळल्यानं विखेंनी जोरदार टीका केली. अभिनंदनचा ठराव तुमच्या सभेत केला का? नाही केला. एवढी तरी तुम्हाला जरा मराठी काम होतं मी सांगितलं की ज्यांनी आपल्याला योगदान दिलं त्याचं तरी आठवण ठेवा. ज्यांनी आपल्याला वाटोळा केला त्यांचे फोटो घ्यापासून मोकळे झाले. आदरणीय अमित शहा साहेबांना अभिनंदन केलं पाहिजे. या लोकांनी इथे नव्हतं धोरण आणलं म्हणून आज कारखान्याकडे गेले. आपले नेते काय करायचे? निश्चित दिलं फाईल होऊन जाईल. निश्चितला दिलेला त्याला दिलेला राधाकृष्ण विखे पाटलांनी आधी थकीत वीज बिल भरावं असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला. त्यांचं पोट बघून मला खरंच वाटतं ते उपाशी आहेत. खरंच ते प्रचंड उपाशी आहेत. त्यांना सांगा आधी इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचंय, ते आयुष्यभर ज्या इलेक्ट्रिसिटी बिलाचं काही पेंडिंग ठेवलं ते भरा आधी. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी जोरदार हल्लाबोल केला. विखे पाटलांनी शरद पवार आणि अजित पवारांवर बोलताना तारतम्य बाळगण्याचा सल्ला त्यांनी दिला. यापुढे अजित पवारांबाबत बोलाल तर आम्हीही उत्तर देऊ असा इशारा मिटकरींनी दिला. विखे पाटील साहेब हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, पण राज्यातले सुद्धा एक प्रमुख नेत्यांपैकी आहेत. महायुतीचा धर्म कदाचित ते विसरले असावेत. उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि आदरणीय पवार साहेबांबद्दल बोलताना त्यांनी थोडं तारतम्य बाळगायला पाहिजे होतं. ठाकरेंवर टीका करताना शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. मी ओरिजिनल, माझी कॉपी करणं उबाठाच्या बापालाही जमणार नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरेंवर टीका करताना संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर चौफेर टीका झाल्यानंतर गायकवाडांनी यू टर्न घेतला.
आंदोलन करण्याची उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवकात नाही. उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची औलाद नाही, हे माझे शब्द आहेत. तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचं नाव करून टाकलं. एवढा संजय गायकवाडांची कॉपी करणं हे सज्जन आणि कर्तबगार माणसाचं काम नाही, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी लगावला. काल ते जे काही म्हणाले की माझी कॉपी, मी ओरिजिनल आहे, त्याची कोणीच करू शकत नाही, ते अगदी बरोबर आहे. इतका मोकार, टुकार आणि छपरीपणा, त्याचं युनिक टेक्स्चर, पोत, रंग, त्याचं डिझाईन, त्याचं मेकिंग, त्याचं ओरिजिन एकमेव संजय गायकवाडच असू शकतात. त्याची शाखा इतर कुठेही असू शकत नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगेंना सणासुदीला मुंबईत जाळपोळ दंगली भडकवायच्या आहेत, असा गंभीर आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केला. बीड शहर जरांगेंनी जाळलं, तसाच प्रकार त्यांना मुंबईत करायचा आहे, अशी टीका त्यांनी केली. ज्या बीड शहरामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या, त्याच गोष्टी महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये जरांगे पाटलांना करायची आहे. त्यांनी जी तारीख निवडली, ती तारीख एकतर गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात मुंबईमध्ये साजरा केला जातो आणि ऐन त्या गणेशोत्सवामध्ये जायचं आणि तिथं दंगल घडवून आणायची, हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटलांनी आखलेला आहे. पावसाळा आला की बेडकं जशी बाहेर निघतात, तसं निवडणूक आली की जरांगे बाहेर निघतात, अशी टीका भाजप आमदार परिणय फुके यांनी केली. तसंच गोवा ओबीसी अधिवेशनाला घेऊन जरांगे यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं देखील फुके यांनी म्हटलंय. माझा आता पहिला प्रश्न आहे की जरांगे पाटलांना आरक्षण, मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. किंवा मराठ्यांना न्याय द्यायचा आहे की न्याय द्यायचा आहे, हा सर्वात पहिला प्रश्न आहे. मला असं वाटतं जरांगेच्या मनात नुसतं ओबीसी आणि मराठा किंवा मराठा व इतर सगळ्या समाजांमध्ये भांडणं लावण्याचं काम जरांगे पाटील करतात. मनसेच्या शिष्टमंडळानं निवडणूक याद्यांच्या संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेतली. प्रभाग पद्धतीऐवजी एक वॉर्ड एक उमेदवार पद्धतीनं निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली. आणि यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, पाहूया. आलेले आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत. आज आपल्याला माहिती आहे की आपण ज्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये आहोत, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं एफिशियन्सी वाढवण्याकरता आपल्याला डेटा सेंटरची आवश्यकता पडते आणि म्हणून देशामध्ये ही कॅपेबिलिटी उभी होणं हे महत्त्वाचं आहे. आणि आज मला हे सांगताना आनंद वाटतो की देशाची 60% डेटा सेंटर कॅपॅसिटी ही एकट्या महाराष्ट्रात उभी राहिलेली आहे. आज त्यांच्यासोबत आपला अजून एक करार झाला आहे. जवळपास ते आता 20,000 कोटी रुपये डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स आणि सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्रामध्ये ते इन्व्हेस्ट करणार आहेत. त्याच्यासोबत एक जी सिंगापूरची तमासॅक कंपनी आहे, त्यांनी आता मणिपाल विकत घेतलेला आहे. तर मणिपालसोबतही आपण एक 700 कोटी रुपयाच्या हॉस्पिटलचा एक करार हा नागपूरमध्ये ते हॉस्पिटल बांधणार आहेत त्याच्याकरता केला आहे. आणि त्याचसोबत मेपल ट्री सोबत एक 3,000 कोटीचा करार केला आहे, ज्याच्यामध्ये ते काही लॉजिस्टिक पार्क्स आपल्याकडे तयार करणार आहेत. तर मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचे सगळे करार झालेले आहेत आणि हे डेटा सेंटर जे अतिशय विक्रमी वेळामध्ये त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलं आहे. JNPT मध्ये सुद्धा आपण आज JNPT जी एक त्या ठिकाणी टर्मिनल हे सिंगापूर पोर्ट अथॉरिटीने तयार केलेलं आहे. ते जे काही टर्मिनल आहे त्याचं उद्घाटन हे आपले माननीय प्रधानमंत्री आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री एकत्रित करणार आहेत. त्यामुळे त्याच्या कामाचा रिव्ह्यू घेण्याकरता सिंगापूरचे डेप्युटी प्राईम मिनिस्टर आणि मी त्या ठिकाणी गेलो होतो. आम्ही त्याचं काम बघितलं, जवळपास ते पूर्ण झालेलं आहे आणि त्या टर्मिनलमुळे JNPA पोर्ट जो आहे आपला, याची कॅपॅसिटी दुप्पट होणार आहे आणि देशातला सगळ्यात मोठा कंटेनर हँडलिंगचा पोर्ट हा आता JNPA पोर्ट झालेला आहे आणि अतिशय एफिशियंट. म्हणजे आता ती जी काही हे जे टर्मिनल तयार झालेलं आहे हे तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या या नेमकं ते काय प्रतिक्रिया देतात त्याकडे लक्ष असेल. आपण पुन्हा एकदा वळूया राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15,000 पोलीस भरतीच्या पदांना मान्यता देण्यात आली. अनेक महिन्यांपासून या भरतीची प्रतीक्षा करत असलेल्या हजारो तरुणांसाठी ही गेल्या कित्येक दिवसातली आनंदाची बातमी. 2021-22ला 17,000ची पोलीस भरती आपण केली. 2022-23ला 18,000ची पोलीस भरती आपण केली आणि आता पुन्हा एकदा ह्या साली
15,000 पोलीस भरती करायचा निर्णय हा आमच्या सरकारने घेतलेला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत रेशनिंग दुकानदारांना दिलासा मिळाला. रेशनिंग दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्यात आली. मेट्रिक टनामागे 20 रुपयांनी वाढ करण्यात आली. याआधी प्रति मेट्रिक टनामागे 150 रुपये मिळायचे, आता 170 रुपये करण्यात आले आहेत. राज्यातील जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. हजारो कोटी रुपयांची थकबाकी केंद्राकडून लवकर येण्याची शक्यता धुसर झाली. केंद्राचे पैसे येईपर्यंत राज्य सरकारनं तरतूद करावी असं पत्र केंद्राकडून सर्व राज्यांना देण्यात आलं. तर केंद्राचे पैसे आल्याशिवाय राज्य सरकार खर्च करू शकत नाही असं सांगत जलजीवन मिशनच्या थकबाकीची फाईल वित्त विभागानं माघारी पाठवली. त्यामुळे केंद्राच्या पाठोपाठ राज्य सरकारकडून ही लवकर मदतीची आशा मावळली आहे. महाराष्ट्रातील जलजीवन मिशनच्या कामाचे जवळपास 35,000 कोटी रुपये थकीत आहेत. हे शासन अक्षरशः कंत्राटदाराला सळोकीपळ करून सोडत आहेत. माझी राज्य शासनाकडे विनंती आहे की तुम्ही जलजीवन मिशनचे काम केलेल्या कंत्राटदाराची देयके येत्या 15 दिवसात द्यावी किंवा इतर ज्या अडथळे आहेत हे तातडीने प्रशासनाने पुढे येऊन पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेवरून आता सासू सुनांमध्ये महाभारत रंगलंय. यात बिचाऱ्या अंगणवाडी सेविका या अडकल्या आहेत. अंगणवाडी सेविकांकडून सध्या लाडकी बहिणीचं सर्वेक्षण केलं जात आहे. एका घरातून केवळ 2 महिलांना निधी मिळणार आहे. तिसरं नाव असेल तर ते काढावं लागणार आहे. मात्र काही घरांमध्ये सासू आणि सून यांच्यात कोणाचं नाव काढायचं यावरून तूतू मैमे रंगली आहे. काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांना सर्वेक्षण करताना चक्क सासू सुनांच्या वादात पंचांची भूमिका बजावावी लागते. एका घरात 200 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर ती नावं काढणं नियम आहे. मात्र त्याला लाभार्थी महिला विरोध करतायत. सोलापूर मुंबई आणि सोलापूर पुणे विमानसेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होणार आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली. विमान कंपन्यांना प्रवासासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी दिला जाणार आहे. आणि यानंतर आपण नाशिक